विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 11 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण फॅक्ट आहे त्या देखील मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया जनरल इन्शुरन्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? फोटो बघून लगेचच कळालं असेल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पंकज त्रिपाठी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. आणि एसबीआयचे जे बँकिंगचा जो ब्रँड अँबॅसेडर आहे तो आहे MS धोनी. तसेच बँक ऑफ बडोदाचा ब्रँड अँबॅसेडर जो आहे ते आहेत सचिन तेंडुलकर. पुढील प्रश्न, अटुक्कल पोंगल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे केरळ. त्यापूर्वी लक्षात घ्या, तेलंगणा याचे जे कॅपिटल आहे ते आहे हैदराबाद, कर्नाटकचे आहे बेंगळुरू आणि केरळचे आहे तिरुवनंतपुरम. आता केरळविषयी अधिकची माहिती बघून घ्या. केरळचे जे मुख्यमंत्री आहेत ते आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर आणि केरळची कॅपिटल ऑलरेडी मी तुम्हाला सांगितली. लोकसभेचे 20 जागा आहेत, राज्यसभेचे 9, तर विधानसभेचे 140 जागा केरळमध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न, 6 मार्च 2026 रोजी कोणत्या देशाचा 69वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला? तर हा जो देश आहे तो आहे घाना. आता घानाविषयी अधिकची माहिती बघून घ्या. घानाची जी राजधानी आहे ती आहे अक्रा. चलन आहे घाना सीडी. राष्ट्रपती आहे जॉन महामा आणि हा त्यांचा फोटो आहे. यानंतर पुढील प्रश्न, दार्जिलिंगच्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये दार्जिलिंग हिल फेस्टिवलचे उद्घाटन कोणी केले? तर लक्षात घ्या, भारताच्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांनी याचं उद्घाटन केलं आहे. आणि या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत हा तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओतील पहिला होमवर्क आहे. द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत कमेंट करा. यानंतर पुढील प्रश्न, न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर यांची नियुक्ती करण्यात आली आहे मद्रास उच्च न्यायालयाचे. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अण्वस्त्र क्षमता असलेल्या मिनुटमॅन 3 क्षेपणास्त्राची चाचणी केली? तर ही जी चाचणी केली आहे ती केली आहे अमेरिकेने. पुढील प्रश्न, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले? तर ही जी हुरून यांनी जी लिस्ट काढली आहे रिच लोकांची त्यामध्ये भारताला विद्यार्थी मित्रांनो दुसरे स्थान मिळाले आहे. पुढील प्रश्न, महिला उद्योजकांना सहाय्य करण्यासाठी स्पर्धा कार्यक्रम कोणी सुरू केला? तर फोटोतून कळालं असेल तर L&T फायनान्सने हा विद्यार्थी मित्रांनो कार्यक्रम सुरू केला आहे. पुढील प्रश्न, भारतीय सेनेच्या वेस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती करण्यात आली आहे गुरप्रीत पाल यांची. पुढील प्रश्न, ICC T20 वर्ल्ड कप कोणी जिंकला? तर लक्षात घ्या, भारताने हा वर्ल्ड कप जिंकला आहे. आता T20च्या आपल्याकडे एकूण 3 ट्रॉफी आहेत. पहिली ट्रॉफी आपण जिंकलो 2007 मध्ये, तेव्हा कॅप्टन होता MS धोनी. 2024 मध्ये आपण जिंकलो तेव्हा कॅप्टन होता रोहित शर्मा आणि साऊथ आफ्रिकेला या ठिकाणी आपण हरवलेलं होतं. आणि 2026 मध्ये हा जो वर्ल्ड कप आहे तो भारताने जिंकला. आणि कोणाला हरवलं तर न्यूझीलंडला. आणि कॅप्टन कोण आहेत तर सूर्यकुमार यादव. आणि मॅन ऑफ द मॅच हा ठरला जसप्रीत बुमराह ज्याने एकूण 4 विकेट घेतल्या. आणि मॅन ऑफ द सिरीज हा जो बनला आहे तर तो आहे संजू सॅमसन. पुढील प्रश्न, कोणता देश 16 वर्षाखालील अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा जगातील पहिला देश ठरणार आहे? तर हा जो देश आहे तो आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया ज्याची कॅपिटल आहे जकार्ता, करन्सी आहे इंडोनेशियन रुपी आणि प्रेसिडेंट आहे प्रबोव सुबिंटो आणि हा त्यांचा फोटो आहे. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, SBI जनरल इन्शुरन्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, अनुपम खेर की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचंय. तसेच आता कालचे जे प्रश्न आहेत त्यांचे एकदा रिव्हिजन करूयात. कोणत्या राज्याने 2026-27 साठी 2.23 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला? तर तो केला हरियाणाने. हरियाणाची कॅपिटल आहे चंदीगड. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्री आहे आणि ते सहकार मंत्री आहेत. यांनी जनगणना 2027 साठी कोणते 2 शुभंकर अनावरण केले? तर त्यांची नावे आहेत एक प्रगती आणि विकास. पुढील प्रश्न, जिओ प्लॅटफॉर्मने प्रेसिडेंट इंटरनॅशनल बिझनेस म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर ती केली आहे डेन बिली यांची. हत्ती रिसाला महोत्सव
कुठे साजरा करण्यात आला? तर हा साजरा करण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये. पुढील प्रश्न, लंडनमध्ये रॉयल जिओग्राफिकल सोसायटीकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित संरक्षण पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली? तर ते आहेत कृती के कंठ या. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या कोणत्या राज्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर ते राज्य आहे मोंटाना. पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या खेळाडू फिन ॲलनने T20 वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात जलद शतक केले? तर तो आहे न्यूझीलंडचा. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 चे आयोजन कोणत्या शहरात होत आहे? तर उत्तर आहे बार्सिलोना आणि स्पेनमधील ही एक सिटी आहे. पुढील प्रश्न, आर्यन रवी कोणत्या राज्याचे नवे राज्यपाल बनले आहेत? तर ते बनले आहेत पश्चिम बंगालचे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस कधी साजरा करण्यात आला? तर तो साजरा करण्यात आला 6 मार्च रोजी. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने ग्रामीण महिला आणि युवा उद्योजकतेला गती देण्यासाठी 12.66 कोटींचा चॅलेंज फंड लॉन्च केला? तर तो लॉन्च केला आहे तेलंगणाने. सेंट्रल बँकेने AI तंत्रज्ञान वापरून लॉन्च केलेले जगातील पहिले सार्वभौम वित्तीय क्लाउड कोणते? तर ते आहे सॉव्हरन फायनान्शियल क्लाउड सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर. पुढील प्रश्न, भारताची प्रमुख भू राजनीती आणि भू अर्थशास्त्र परिषद रायसिना संवाद 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, पद्मभूषण पुरस्कार विजेते HK दुआ यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर पत्रकारिता. पुढील प्रश्न, पुणे रायगड जिल्ह्यात पिंपळवाडा सावळे उंच चढ जलविद्युत प्रकल्प आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या कंपनीसोबत करार केला? तर ती कंपनी आहे चॅम्बरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड. पुढील प्रश्न, स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 मध्ये इंडिया पॅव्हिलियनचे उद्घाटन कोणी केले? तर ते केले आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी. यानंतर पुढील प्रश्न, ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या ॲश्मोलियन संग्रहालयाने भारतात परत केलेली कांस्य मूर्ती कोणत्या संतांची आहे? तर ती आहे संत तिरुमनकाई आलवार. तसेच विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला चालू घडामोडी मटेरियल पाहिजे असेल ज्यामध्ये 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये जानेवारी 24 तर डिसेंबर 2026 पर्यंतच्या मंथ वाईज तुम्हाला PDF मिळून जातील आणि स्क्रीनवर जेवढे डिटेल मिळत आहेत त्या एक्झाम मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. या सर्वांची PDF फाईल भेटेल. यासोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. तर नक्की हा कोर्स परचेस करा. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दररोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. याकरता QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला आम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा. तसेच डेली सकाळी 6 वाजता येणारा करंट अफेअर व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला लगेचच क्लिक करा. थँक्यू.